आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात टोल वसुलीचा मुद्दा प्रखरपणे समोर आला. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू मार्गांवर प्रवासी ई-वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली होती. याबाबतच्या अधिसूचना ऑगस्ट 2025 मध्ये जारी झाल्या. तरीही अनेक टोल नाक्यांवर टोल आकारणी सुरूच असल्याची तक्रार आमदार अनिल पाटील, शंकर जगताप आणि राहुल कुल यांनी प्रश्नोत्तर तासात मांडली. याबाबत उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे यांनी टोलमाफीचा निर्णय पूर्णपणे लागू असल्याचे सांगितले. अटल सेतूसाठी 21 ऑगस्ट आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे व समृद्धी महामार्गासाठी 22 ऑगस्ट 2025 रोजी अधिसूचना काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र काही टोल प्लाझांकडून अंमलबजावणीमध्ये विलंब होत असल्याचेही त्यांनी मान्य केले. या महामार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याच्या संदर्भातलं हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्या ठिकाणी करण्यात येते आहे. यावर नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला आदेश दिले की GR लागू झालाय तर अंमलबजावणी लगेच व्हायलाच हवी. पुढील 8 दिवसांनंतर राज्यातील कोणत्याही टोल नाक्यावरून ई-वाहनधारकांकडून 1 रुपयाही घेऊ नका असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. शासनाने GR काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं, पॉलिसी झाली. धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई-व्हेकल्सकडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे, नंबर 1. आणि नंबर 2, आपल्याला त्वरित 8 दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई-व्हेकलकडनं GR अनुसार टोल वसूल केला जाऊ नये. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.